काल महाविकास आघाडीची जाहीर सभा पार पडली। त्यानंतर काँग्रेसचे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आणि आज कसबा गणपतीला वंदन करून त्यांनी प्रचाराला सुरुवात केलेली आहे। आपल्यासोबत आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख गजानन तरपुडे आहेत। काय सांगाल, रवींद्र धंगेकर यांनी प्रचाराला सुरुवात केली? अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये काल आम्ही फॉर्म भरलेला आहे आणि ज्या पद्धतीनं निवडणुकीच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचा खोटा विकास हा प्रमुख मुद्दा घेऊन आम्ही शिवसेना आज त्यांच्या बरोबर चाललेलो आहोत। पूर्ण शिवसेना त्यांच्या ताकदीनिशी महाविकास आघाडीच्या पाठीशी उभी आहे। प्रचाराचे काय मुद्दे असणार आहेत? मुळामध्ये प्रचाराचा मुद्दाच विकास आहे। केंद्राने काम केलेलं, राज्याने काम केलेलं हे काही दाखवत नाही आहेत। केवळ आणि केवळ पुणेकरांची फसवणूक हाच विषय पुणेकरांना आम्ही सांगणार आहे की गेल्या 10 वर्षामध्ये यांचा खासदार असताना पुण्याला काय मिळाले। नदी सुधार योजना असेल, वाड्यांचा पुनर्वसनाचा प्रश्न असेल, हा कोणत्याही गोष्टी त्यांनी पूर्ण केलेल्या नाही आहेत। म्हणून आम्ही सांगतोय की एक चांगला वाड्याचा खासदार निवडून द्यायचा आपल्याला। सर्व 3 पक्ष आहेत, समन्वय कसा आहे? आपण या रॅलीच्या माध्यमातून बघाल, तिन्ही पक्षाची लोक, नव्हे तर इंडिया फ्रंट आघाडीची लोक सगळे एकत्रितपणे या निवडणुकीला सामोरं जातात आणि आमचा सगळ्यांचा हेतू एकच आहे, भारतीय जनता पार्टीला हलवायची। बाकी काही आमचा हेतू नाही दुसरा। भारतीय जनता पक्षाकडून असा आरोप केला चाललाय की तुम्हाला देशाचा नेता निवडायचा आहे, त्यामुळे राहुल गांधी हे देशाचे पंतप्रधान होऊ शकतात का, असा विचार जनतेने करावा असं? नाही, मुळामध्ये राहुल गांधी हवेत का उद्धव ठाकरे व्हावेत हा नंतरचा विषय आहे। मुळामध्ये यांचा विकासाचा मुद्दा जो आहे तोच कधी हे घेत नाही आहेत। केवळ मोदींच्या नावाने मतं मागतात। देशाचा विकास काय केला यांनी सांगावं। आज भारतासारख्या देशामध्ये बेरोजगारीचा प्रश्न, 2 लाख कोटी नोकऱ्या देणार होते, त्याचं काय झालं? विकासाचे अनेक मुद्दे आहेत। शेतकऱ्यांच्या ह्या 8 वर्षामध्ये लाखाभराच्या वरती आत्महत्या झालेल्या आहेत, त्याच्यावरती सरकार बोलत नाही आहे। केवळ मला पंतप्रधान व्हायचं आहे, मला देशाचा विकास, खोटा विकास करायचा आहे, अशा स्वरूपाने ही वल्गना करतात। म्हणून आज सर्वसामान्य जनता देखील भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये येते आणि ह्या येत्या निवडणुकीमध्ये पुण्याचा खासदार रवींद्र धंगेकरच असणार आहे। पण पुण्यातली निवडणूक बघतोय की वंचितकडून वसंत मोरे हे सुद्धा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, त्याचबरोबर MIM कडून अनिश सुणके हे सुद्धा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। तुम्ही या निवडणुकीकडे कसं बघता? चौरंगी निवडणूक होईल असं वाटतं? चौरंगी वगैरे काही निवडणूक होणार नाही आहे, ही दोघांमधलीच फाईट आहे। कारण भारतीय जनता पार्टीच्या बी टीम्स म्हणून या गेल्या अनेक वर्षापासून काम करतात। मग MIM असेल किंवा वंचित देखील असेल, वंचित देखील काही ठिकाणी आम्हाला सपोर्ट करते, काही ठिकाणी विरोध उमेदवार उभं करते। म्हणजे याचं नेमकं समजायचं काय आपण, हाही मोठा विषय आहे। आणि माझी त्या दोन्ही पक्षाला विनंती आहे की ज्या पुणे शहराचा इतिहास हा अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण घेतलेला जातो, त्या पुणे शहराच्या विकासासाठी रवींद्र धंगेकरांच्या पाठीशी यांनी ठामपणे उभं राहायला पाहिजे। मी वंचितच्या प्रकाश आंबेडकर साहेबांना विनंती करेल, MIMच्या कृषी साहेबांना पण विनंती करेल की आपण देखील या माध्यमातून महाविकास आघाडी ज्या पद्धतीने काम करते त्याला आपणही सहकार्य करावं। कम ऑन गाइस, हरी अप। अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं। गाइस, आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता। बट दैट्स ओके, यू कैन लर्न। रोज का ढक्कन देना। ये रेड वाला है, सही वाला देना। अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना। Manikchand Oxyrich, proudly Indian.